थँक्यू. हे पैसे मी तुला लवकरच परत करेन ना. अरे ते नंतर बघू, तू आधी गाडी घेऊन ये लवकर जा. हा लगेच निघालो. अरे थांब ना, मी पण येतो आवरू ना. ठीक आहे, आवर आहे मी बाहेर. श्रद्धा, तुला काय गरज होती का डॉक्टरांना सांगायची की मला माझा भूतकाळ आठवत नाही? असं काय करतेस अगं? डॉक्टरांपासून आणि वकिलांपासून ना काही लपवायचं नसतं. आणि तूच म्हणतेस ना तुला खोट्याची चीड आहे म्हणून, मग डॉक्टरांपासून, तेही मानसोपचार तज्ञांपासून एवढी मोठी गोष्ट लपवायची आहे? हे बघ, तुझं सगळं मान्य आहे, पण मला माझ्या भूतकाळाची शोधाशोध करायची नाहीये. पण का? तुझ्या वर्तमानात जो त्रास होतोय त्याचं मूळ जर भूतकाळात असेल तर का शोधाशोध करायची नाहीये तुला? हे बघ, मला ना नाही बोलायचं या विषयावर. चल निघू. हे बघ, का विषय टाळतेस? डॉक्टरांनी दिली आहेत ना औषधं, ती घेऊन होईल हा मी रिकवर. मनाचा आजार आहे, औषधांनी बरा होईल. त्यासाठी भूतकाळात शोधाशोध करायची गरज नाहीये. ए बैसाट, इकडे जायचंय. इकडेच चालली आहे. नंबरची हट्टी मुलगी आहे, अजिबात ऐकणार नाही. आता थांब ना, मी येते. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. ही घ्या, ही चावी घ्या तुमची. माझ्या आयुष्यात आहे ना, एका गाडीसाठी एवढी धडपड करणारा माणूस आहे ना, मी पहिल्यांदा पाहिला असेल. काहीतरी प्रेमाचा मॅटर आहे वाटतं. आता तसंच समजा तुम्ही. तुमचं काम झालं ना, तुम्ही या ना. थँक्यू, वेलकम. नो मेन्शन. हा चला, थँक्यू. चल ये भावा, चल रे लवकर, चल ना. अरे किती वेळ घालवतो, चल बस. अरे ये भावा, आता काय झालं? आता कसलं टेन्शन आलंय तुला? ती शक्ती गाडी घेईल ना परत? अरे घेईल ना. नाही घेतली तर घ्यायला भाग पाडू ना तिला. काय भावा, इडली आप्पाने तिला गिफ्ट म्हणून गाडी दिली. अरे काहीतरी भावना जुळल्या असतील ना गाडीशी तिच्या, अशी कशी नाही घेणार? तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे रे. बघू, ट्राय तरी करून बघू. बाकी सगळं शंभू महादेवावर सोडू. हा मग झालं तर दीदी हेल्मेट घाल. चल हा, चल चल मार, स्टार्टर मार लवकर. मार लवकर, चल. जय शंभो. जय शंभो. माझी गाडी ह्याच्याकडे? माझी गाडी तुझ्याकडे कशी आली? ती वस्ताऱ्याने विकत घेतली. हो हो. हा, ते वस्ताऱ्याला आवडली गाडी तर त्याने विकतच घेऊन टाकली. तुला जर परत विकत घ्यायची असेल गाडी तर तू वस्ताऱ्याकडून घेऊ शकता. म्हणजे पैसे आले तर घे तू त्याच्याकडून परत विकत. तुला कोणी सांगितलंय रे नको तो शहाणपणा करायला? हे बघ, तुझे उपकार नको आहेत मला. कालपर्यंत केले तेवढे उपकार पुरे आहेत, आता नको. अरे पण उपकार कोण करतंय? तुझ्या आप्पाने मेहनतीचे पैसे साठवून ही गाडी तुला गिफ्ट केली, ती गाडी विकण्यासाठी. हे बघ, फुकट नाही देत आहे, पैसे तर द्यावेच लागणार आहे तुला. आणि वस्ताऱ्याला काय पैसे जास्त नाही झालेत. तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा एक हाती दे आणि गाडी घे ना. ही डील समज. श्रद्धा, चल ग. ये भावा, अरे तू माझं नाव का सांगितलं? अरे का सांगितलं म्हणून अजून काय विचारतो? बघितलं ना कशी डापरली माझ्यावर. माझं नाव सांगितलं तर गाडीच घेतली नसती. मग माझं नाव सांगून घेतली का? नाही ना. आता काय करायचं? काय करायचं आता बघू. तोपर्यंत गाडी तुझ्याकडेच राहू द्या. हे आणि हा, गाडी तू पण नाही चालवायची आणि कोणाला पण चालवायला द्यायची नाही. अरे बाप रे, केवढी ती काळजी, केवढं ते प्रेम. ए कायचे काय अर्थ काढू नको. ती गाडी परत खराब नको व्हायला ना, म्हणून बोलतोय. याला म्हणतात ताक आणायला जाणं आणि भांड लपवणं.
100% लवेरिया ब्रो लवेरिया. चा बस चला. सगळीकडे ना पुढे पुढे करायची सवयच आहे त्याला. कोण समजतो कोण तो स्वतःला हिरो. भाई मला तर तो ना हिरोच वाटतो. कसला भारी आहे तो. म्हणजे बघ ना, कोण कुठला माणूस तुझ्या आयुष्यात आला आणि आल्या दिवसापासून तुझ्या मदतीसाठी झटतोय नुसता. कोण कोण करतं ग परक्या माणसासाठी एवढं. हे शक्ती, तो तुझ्या प्रेमात तर पडला नसेल ना. हे काही बडबडू नको हं. त्याला सवय आहे ग पुढे पुढे करायची. नाही ग, मला ना त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून तसं वाटलं. श्रद्धा जरा गप्प बसा. तुझ्या डोक्यात जी घोडी धावतायत ना ती चुकीच्या दिशेने धावतायत. त्यांना जरा लगाम घाल. आणि त्याला सवय आहे ग स्वतःचा मोठेपणा मिरवायची. मी ती गाडी गॅरेजवाल्याला विकली होती. त्याने ती दुरुस्त करून दुसऱ्याला विकली. त्याने ती त्याच्याकडनं विकत घेतली आणि आपल्याला सांगतो त्याच्या मित्राला घेतली म्हणून. नॉनसेन्स. आणि हो, हे सगळं जाऊन तू आम्हाला नको सांगू. तिला तर बरंच वाटेल. ती त्या शिवाला दुधाची आंघोळ घालेल आणि बसवेल त्याला मखरात त्याची पूजा करायला. नाही सांगणार ग. पण मी घरी येत्या. अम्मा मावशीचा मला फोन आला होता. ती मला म्हणाली की मी गुलाबजाम बनवलेत, मी खायला घरी येते. श्रद्धा, तुला खाण्यापलीकडे आणि देवापलीकडे काय दिसतं? नाही दिसत. मी आता जाणार आहे लवकर. आणि तू पण चल. उचलू का तुला? नाही नाही उचलू नको. चल ना मग लवकर. चल. भावा हे लय बेस्ट केलं बरं का, गाडी इकडे आणलीस. माझ्याकडे काही नीट राहिली नसती गाडी. ओ मला वाटलंच होतं ते. म्हटलं तुझ्याकडे ठेवली ना एक तर तुझे नाही तर त्या नंद्याचे आयतखाऊ मित्र येतील आणि आयती गाडी मिळाली म्हणून पळवत सुटतील. वाट लावून ठेवली असती. तिथे सेफ तर राहील. पण तू शक्ती वहिनीने आता सांगितलं गाडी मी विकत घेतली म्हणून. कोणाला? शक्ती मॅडम ना. हा, कोणी पण विचारलं ना तरी हेच सांगायचं का गाडी तू विकत घेतली. पार्किंगला जागा नाही म्हणून इथे घेऊन आलाय काय? ए भाऊ ऐक ना, मी काय म्हणतो, आपण एक मोठा काचेचा बॉक्स बनवूया का? काचेचा बॉक्स? हा का? अरे ते इंग्लंड मध्ये नाही का कोहिनूर डायमंड काचेच्या बॉक्स मध्ये सेफ ठेवलाय, तसं काचेच्या बॉक्स मध्ये ही गाडी ठेवूया आणि मस्त लॉक करून घेऊया. वा 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 वस्तऱ्या. कधी कधी तुझं डोकं एवढं भारी चालतं ना लहानपणापासून. मस्त आयडिया. बने आपण काचेचा बॉक्स बनवूया पण त्यात गाडी नको ठेवूया. मग तुला ठेवूया. म्हणजे कसं लोक येतील ना बघायला आहे कुठलं नवीन जनावर आलंय ते. हा काय भावा, तो आपल्याला जनावर बोलणार का? काय मग बोलतो तू पण. ना तुम्ही काय आवाज द्यायचा ना, घाबरलो ना मी. अरे ही काय भानगड आहे? नवीन गाडी? ए शिवा, नवीन गाडी विकत घेतली? अरे मी काल नोकरीला लागला आणि आज पगार पण झाला. अरे ना अरे एक गाडी असताना दुसरी कशाला विकत घेतली? कशाला खर्च करतो? आलं बोल ना, अजून बोल. अरे बोल ना, थांबलं का? ऐकूनच घेत नाही. अरे नाना ही गाडी माझी नाही, आपल्या वस्ताऱ्याने नवीन गाडी विकत घेतली. काय? अच्छा अच्छा, अभिनंदन अभिनंदन कोंबड्या. मी असा कोंबड्यासारखा बोलतो का नाना? काय तुम्ही कोंबडा बोलता? नशीब तू कोंबडा नाहीस, हा नाहीतर आजच कापून खाल्ला असता. मग तू बोंबलला असता. अरे वस्ताऱ्या, गंमत केली तुझी. होय होय. अरे नवीनच दुकान घेतलं आणि लगेच गाडी विकत घेतली. काय वाढलंय का इन्कम? आता का दात काढतोयस? ना कुणाला टेलू नका. नाही तेलत म्हणजे काय? इंग्लिश प्रॉब्लेम. अहो टेलू नका म्हणजे सांगू नका. नाही सांगत, पण काय सांगू नका? ही गाडी आहे ना ती माझ्याच पैशाची आहे, पण कुणाची गाडी आहे विचारा. कुणाचे? होणाऱ्या सुनेची गाडी आहे. अरे कुणाच्या होणाऱ्या सुनेची? अहो मला काय पोरं भाडे झालेत काय नाना? अहो तुमच्या होणाऱ्या सुनेची गाडी आहे.
काय सांगतोयस काय? हो म्हणजे शक्ती वहिनी आहेत ना, त्यांना काहीतरी मजबुरी आली म्हणून त्यांनी ही गाडी विकली. मग आपल्या भावाला काय राहावं ना, बेचैन झाला ना आपला भाऊ. मग त्यानं पुढाकार घेऊन ती गाडी परत इकत घेतली आणि इकडे आणली. काय सांगतोयस काय? अहो खरं सांगतोय. नाना तुमच्या लक्षात येतंय का काय? जे आपला भाऊ बघा ना तुझ्यासाठी काय काय करतोय. मला तर वाटतं ना आपला भाव आहे ना तो प्रेमात पडलाय तिच्या. अरे वा, म्हणजे ती पोट माझ्या घरची सून होणार. 100% होणार ना ना होणार. शिवाचं लगीन होणार. शिवाचं लगीन होणार. शिवाचं लगीन होणार. शिवाचं लगीन होणार. काय काय चाललंय? काय नाही, ह्या वस्ताऱ्यानं नवीन वस्तारा विकत घेतला. हो चांदीचा. हा चांदीचा. काय बाबा, एका माणसाची चांदी आहे. चांदी आहे एका माणसाची. हो खरंच. त्याला काय झालं? वस्तारा घेतला नवीन. वस्ताऱ्या? तू काय सांगितलं तर नाही ना नानाला? काय नाही, मी काय नाही बोललो. मी कुठे का माझ्यावर विश्वास नाही? नाही, तुझ्यावर विश्वास नाही माझा. ए ना भावा नाही. ए, ऐक नाही, खरंच नाही भावा. हे नको नाही, मार नको. लागेल लागेल लागेल. ऐक नाही. अरे खरं सांगतो, ऐक नाही. ऐक नाही. अरे मी खरं सांगतो. ये भावा दमलो. दमलो. अरे दमलो. वहिनी बॉस, इथं का मला बोलवलंय? आज अमावस्या आहे. रात्री 12 वाजता हा फोटो स्मशानात नेऊन गाडायचा. काय? रात्री 12 वाजता स्मशानात गाडायचं? नाही ना. ठीक आहे, करतो. हा, तुमच्यासोबत स्मशानात यायला तयार आहे रात्री 12 वाजता. मी नाही, हा? तू एकटाच जाणार आहे स्मशानात. नाही 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 वहिनी बॉस, मी नाही जाणार स्मशानात. मला पाठवू नका प्लीज. मला नाही जमणार. ठीक आहे, नाही जमणार तसं सांग. मग मी हे काम शिवाला देते. नाही नाही नाही, त्याला का? तो कालचा आलेला शेमडा पोरगा माझ्याशी बरोबरी करणार. वहिनी बॉस, हे बघा, मी तुमचा विश्वासातला जुना माणूस आहे. मी तुमचं काम करणार. आता कसं? आता मी सांगितल्याप्रमाणे रात्री 12 वाजता या फोटोचं रामनाम सत्य झालंच पाहिजे. नोटेड. तुमचं काम 100% होणार. काय गाडायचंच आहे ना, होऊन जाईल काम. फोटो कोणाला बी दिसता कामा नये. कापडात गुंडाळून घेऊन जा. येस वहिनी बॉस, ऍज अ होत करून येता म्हणून मी सगळी काळजी घेणार. भूतकाळातली उरली सुरली सगळी भीती आज नाही शिवणार. आई जगदंबे, आजचा दिवस चांगला गेला. उद्याचाही दिवस चांगला जाऊ दे. शक्तीचे आप्पा सुखरूप घरी येऊ देत. ह्याच्यात एक गोळी लिहून दिले. जेव्हा तुला असा त्रास होईल तेव्हा ती गोळी घेत जा. कसली गोळी खाल्लीस? अगं काही नाही, ते परवा डॉक्टरांनी गोळी दिली होती ना, त्यात डोकेदुखीची गोळी होती.
ती घेतली फक्त, बस बाकी काही नाही. अय्यो डोकं दुखी. हा तुझं डोकं दुखतंय. मी एक काम करते, तुझं डोकं चेपून देते बघ, नाहीतर तेल घेऊन येते आणि चांगलं रगडून देते बघ. हं? मा तू बस इथे, शांत हो. इतकं पॅनिक व्हायची काहीच गरज नाहीये. अगं शेड्यूल जरा हेक्टिक झालं होतं म्हणून डोकं दुखतंय. तर मी गोळी घेतली आहे ना, वाटेल मला बरं. शक्ती, तुझी दगदग होते ना, नाही म्हणजे कॉलेजला जायचं, मग नोकरीला, आणि मला घरात पण हातभार लावतेस तू कामाला. मला तुझा त्रास नाही बघवत बघ. अगं अम्मा, मी काही इतकी अशक्त नाहीये. आणि दगदगीचं म्हणशील तर या वयात नाही करायची तर मग कधी म्हातारपणी हातात काठी आल्यावर करायची आहे का? पण मी तुला चंपी करून देते ना. अम्मा तू बस इथे शांत आणि चल आता लवकर झोपूयात. उद्या सकाळी अप्पा येणार आहेत ना, तयारी नको करायला. शक्ती, तू ठीक असतेस ना? अम्मा मी बिलकुल ठीक आहे. चल चल झोपूयात, बघू आपण. काय चाललंय माझं, काय झालंय माझं काय कळतच नाही. काय इतकी काळजी करतो मी तिच्या फॅमिलीची? नक्की तिच्या फॅमिलीचीच काळजी करतोय ना, का तिची का काळजी वाटेल मला? काय आपण एकतर एवढं कोणासाठी काय करत नाही आणि कधी कोणासाठी केलेलं पण नाही. पण मग आज पहिल्यांदाच एवढं कोणासाठी काहीतरी का करतो आपण? मी खरंच तिच्या प्रेमात पडलो काय? नाही नाही, प्रेमाभिमात कशाला पडणार? तर प्रेम म्हणजे काय हेच माहिती नाही आपल्याला. प्रेमाची भाषा बिषा ती पण येत नाही. चे प्रेम बिम काय नाही. काय शिवाशेठ माहितीये का, आपल्याला काही माणसं आवडतात ना, मग आपण त्याच्या भल्याचाच विचार करतो, म्हणून ते आपल्याला असं वाटतंय, बाकी काही नाही. एवढ्या राज्याला इथं काय करतोय? हा इतक्या राज्याला इथं काय करतोयस? काय नाही, ते वॉक करत होतो मी. अरे माझं जाऊ दे, तू काय करतोय? तुला काय झोपी पेत नाही काय? अरे माझ्या पोराची झोप उडालेली बघून माझ्या बी डोळ्याला डोळा लागाना. हा काय? ए माझी झोप बी बुडालेली नाही हा? कायचे काय बडबडू नको. आज घेतली नाहीच वाटतं म्हणून झोप येत नाही. आज अमावस्या आहे म्हणून प्यायला नाही. अरे लोकांसाठी अमावस्या आहे, माझ्यासाठी पुनव आहे. माझ्या घरात मनात लखलखाट आहे. खरंच घेतली नाही ना तू? नाही असा बडबडतो जसं काय न घेता जिंकलायस. होय शिवा, अरे तुझ्या प्रेमाची झिंक चढली आहे मला. अरे म्हणूनच दारूला धूर सारलं या प्रेमाची झिंक?
मला ए ना कायचे काय बडबडू नको. काय कोणाच्या प्रेमाभिमाची झिंग नाही चढली मला. अरे ए शिवा, अरे तुझा बाप आहे मी. तू कितीही लपवलं तरी तुझ्या मनात जे काय चाललंय ते तुझ्या नजरेनं ओळखू शकतो मी. हे बघ तुझं जे काय चाललंय ते दिसतंय मला. अरे यालाच तर प्रेम म्हणतात. हे बघ आपण कुणासाठी धडपड करतो, धावपळ करतो. अरे कोणाची तरी आपण काळजी वाहतोय. आता याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? असं काय नाही. असं अरे तुझ्या डोळ्यात दिसतंय शिवा, तुझ्या डोळ्यात प्रेमाची चमक दिसतीय. अरे आज आमोश आहे, मला पुनीव वाटतीय. चांगलंय चांगलंय, एकदाचा गडी प्रेमात पडला. तू बंद पड आणि जाऊन झोप. आज घेतली नाहीस ना, जा झोप, नाही तर एखादं भूत झपाटेल तुला. जा. झपाटू दे, आज मला कुठल्या बी भूतानं झपाटू दे, पण त्या पोरीनं तुला झपाटलंय. हा आनंद माझ्यासाठी लय मोठा आहे. शिवा शेठ, गुड नाईट. होणार माझ्या शिवाचं लगीन होणार.